सगळ्यांना सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय, नमस्कार, सलाम, जय सेवा. दिस इज बहुजन. कारण याच्यामध्ये सगळ्यात पहिले जर आजच्या कार्यक्रमाचा वक्ता आणि पाहुणा म्हणून जर कोणी आला असेल सर तर मी आलो आणि यांनी माझा नंबर शेवटी लावला. हा ओबीसीवर फार मोठा अन्याय आहे. आणि याचं कारणच आहे आणि आम्ही काही बोलत नाही कारण आम्ही खरे बुद्धिस्ट आहोत. व्हॉट डज मीन बाय ओबीसी? ओबीसी मीन्स ओरिजिनल बुद्धिस्ट कम्युनिटी. त्याच्यामुळे आम्ही बुद्ध धर्म स्वीकारला नाही म्हणजे आम्ही तथागतांना मारत नाही असं बिलकुल समजू नका. त्यांनी जी आपली 4 मुलं गमावली ज्याचा उल्लेख माझ्या भाऊसाहेबांनी केला, जावेद पाशा साहेबांनी केला, त्यातला पहिला पोरगा रमेश होता. तो रमेश किसे आहे. त्याच्यामुळे आम्हाला वेगळं प्रमाणपत्र कुणाचीही घेण्याची गरज नाहीये. वी आर बुद्धिस्ट, वी आर आंबेडकराइट अँड वी विल बी आंबेडकराइट. आता महत्वाचा मुद्दा मी फक्त ज्या मुद्द्याच्या अनुषंगाने मी हे निमंत्रण स्वीकारलं त्याच्यावरच बोलेल. कारण आपल्या सगळ्या बैठका ज्या आहेत ते पूर्ण सामाजिक 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 त्या आशयाखाली फिरवतो आपण आणि मुद्दा आपला विसरून जातो. 2024 लागलीच आलेला आहे. कदाचित या 4-6 ऑक्टोबर पर्यंत आचारसंहिता लागली असेल आणि आपण जर महाराष्ट्राची 2024ची निवडणूक लक्षात घेऊन कॉमन मिनिमम प्रोग्राम हा जर ठरवायचा असेल तर जी प्रक्रिया आदरणीय भंडारे साहेबांनी भूमिकेच्या रूपाने अध्यक्षीय भाषण जरी नंतर असेल पण त्यांनी भूमिका स्पष्ट केली की जेणेकरून आपली चर्चा त्या अनुषंगाने व्हावी. मूळ मुद्दा आपल्या 2024च्या महाराष्ट्राच्या इलेक्शनचा आहे. उद्या ते मुख्य वक्ते आहेत. कारण उद्याचा जो कार्यक्रम जवाहर विद्यार्थी गृहामध्ये आहे मी आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती करेल की याच्यावर सविस्तर चर्चा उद्घाटन त्याच्यानंतर समारोप आणि मधल्या 3 परिसंवादामध्ये या सर्व विषयांवर आहे. एससी एसटी ओबीसी मायनॉरिटी या सगळ्यांच्या सर्वांगीण प्रश्नांवर आहे. आपण सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला यावं आणि आधीपासून शेवटपर्यंत बसावं. मी द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभेचा अत्यंत ऋणी आहे आणि आभार व्यक्त करतो. जर आरएसएसची भूमी रेशीम बागेमध्ये आणि भागवत जर म्हणतात किंवा आरएसएस म्हणतात की आम्ही जरी 2024च्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये फार सक्रिय नव्हतो परंतु यावेळेसच्या सगळ्या स्टेटच्या इलेक्शन मध्ये आणि खास करून महाराष्ट्राच्या इलेक्शन मध्ये बीजेपी सोबत आणि त्यांच्या समविचारी पक्षांसोबत आरएसएस हा फ्रंटवर राहील. त्यावेळेस बौद्ध महासभेची भूमिका काय असावी हे महत्वाचं आहे. एकीकडे आम्ही म्हणतो की नाही आम्हाला राजकारणाशी काही घेणं देणं नाही. बाबासाहेबांनी तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला, तुम्ही मतदान करता की नाही? सगळेच करतात. जो मतदान करतो तो राजकारणी आहे. कारण कुणाला ना कुणाला तुम्ही सिलेक्ट करता ना, तुम्ही चॉईस ठरवता की नाही? मग तुम्ही जर चॉईसच चुकीची ठरवली भूलथापांना जाऊन संविधान खतरे में आहे. साहेब संविधान केव्हा खतऱ्यात नव्हतं हे तर बाबासाहेबांनी सांगितलं की मी एवढं चांगलं संविधान दिलेलं आहे पण त्याची अंमलबजावणी करणारी जर चांगली माणसं फुले शाहू आंबेडकर शिवरायांच्या विचारांची जर आपण तिथे पाठवली नाही तर ते खतऱ्यात राहणारच आहे. ओबीसीसाठी तर ते आधीपासूनच होतं. एससी एसटी साठी आता आलं 1 ऑगस्ट 2024ला. मी त्या बॅकग्राऊंडवर येतो. कोणी कोणी आम्हाला धक्के दिले हे आपल्याला माहित आहे. ओबीसींना जातीय जनगणना करायची नाही, त्यांचं 50% वरचं जे काही रिझर्वेशन आहेत ते हटवायचं नाही, क्रिमिलेअर लावायची, हे सगळे प्रयोग जे आमच्यावर झाले ते आता एससी एसटीवर होऊन राहिले. हा प्रयोग पहिला आमच्यावर झालाच आहे ना. फक्त एकच आहे की 2024 मध्ये आपण 400 पार होऊ दिलं नाही म्हणून त्यांनी ते थोडंसं पेंडिंग ठेवलं. अन्यथा जो अधिकार पार्लमेंटचा आहे आणि सुप्रीम कोर्टाचा आहे, सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून आरएसएसचं आणि सध्याचं सरकार सगळे नियम आणि सगळे जे काही त्यांना हवे असलेले बदल आहेत ते करून घेऊन राहिले. त्याचं उदाहरण म्हणजे 1 ऑगस्ट 2024चा सुप्रीम कोर्टाचा निकाल.
आता त्याच्यामध्ये जर समजून चालला किंवा त्यांना जर सब कॅटेगरायझेशन करायचं आहे, कारण तुम्हाला इथे जर समजून चालला की बुद्धिस्ट लोकांसोबत जर ओबीसी येत असेल किंवा ट्रायबल येत असेल आणि जर आमचे अल्पसंख्याक येत असेल ते त्यांना नको आहे, पण आपण त्याच्यावर मात केली आहे. मी हे सांगतोय की 2024चा 1 ऑगस्टचा जो निर्णय आहे एससी एसटीचं सब कॅटेगरायझेशनचा, त्याच्यावर सगळ्यात पहिले भंडारे साहेब तो निर्णय आला 1 ऑगस्टला आणि राष्ट्रीय संयुक्त मोर्चा आणि ओबीसी जनमोर्चातर्फे सगळ्यात पहिले दिल्लीमध्ये जंतर मंतरला अधिकृत धरणे देणारं जर कोण असेल तर रमेश पिसे आणि आमचे आदरणीय जे कास्टाईट संघटनेचे अरुण गाडे साहेब आहेत, आम्ही तिथे धडक दिली 7 ऑगस्टला. 8 ऑगस्टला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे भवन आहे पहाडगंज पोलीस स्टेशनच्या मागे आणि बौद्ध महासभेचं जे ऑफिस आहे तिथेच आम्ही 2 अधिवेशनं घेतली आणि या सगळ्या गोष्टींवर थोडी चर्चा केली. जे काही रोहिणी आयोग आहे, जस्टिस रोहिणी आयोग, तो तर तयारच आहे ना. सब कॅटेगरायझेशन रोहिणी आयोगाने ओबीसी समवेत आमच्या जावेद पाशा साहेबांचं पहिलेच करून टाकलेलं आहे. 3742 जातींपैकी जवळपास 1108 जाती कमी करण्यात आलेल्या आहेत आणि या कमी केलेल्या जातीमध्ये रमेश पिसेची पहिली जात ही एक आहे. सोनार आहेत, माळी आहेत, म्हणजे ज्या बहुसंख्य जाती आहेत त्या सगळ्या त्यातल्या मायनस केलेल्या आहेत आणि उरलेल्या जे मग आता 27,000 ज्या जाती आहेत त्याच्यापैकी 1650 जातीला केवळ 3% रिझर्वेशन आहे. 1650 जातीला 3%, मग 650 जातीला 5%, मग 9% आणि मग 10%. म्हणजे जो 60% ओबीसी आहे, मंडल आयोगानुसार जो 52% आहे त्याला 27% दिलं केंद्राने आणि तेही आता 4 कॅटेगरीमध्ये डिव्हाइड करून टाकलाय. हा पूर्ण प्लॅन बनलेला आहे. ज्या आयोगाने एक्सटेन्शन मागितलं नव्हतं काही त्यांना 8 एक्सटेन्शन दिलं आणि तो अहवाल तयार ठेवलेला आहे. परंतु सरकार पाहिजे त्या पद्धतीचं ताकदीचं बनलं नाही आणि ओबीसी हा बीजेपीचा किंवा आरएसएसचा किंवा सध्याच्या केंद्र सरकारचा आपण डीएनए असं मानतो, जे ते ओबीसीला शिव्या देतात. परंतु ओबीसी हा सगळ्या गोष्टीचं अवधान बाळगून आहे. जर समजून चालला की 400 वरून कमी करण्यामध्ये ज्या ज्या लोकांनी सहभाग दिला त्याच्यामध्ये ओबीसीचा वाटा फार मोठा होता आणि जेव्हा त्यांना सत्तेत बसवलं त्यावेळेस सगळ्यांचाच वाटा होता. त्याच्यामुळं आम्ही त्यांना बसवलं नाही असं समजू नका, सगळ्यांनीच आम्ही बसवलं. आता प्रश्न असा आहे की जो निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला ज्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं आहे आणि कालचा माझा सगळा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करेन, याच मुद्द्यावर काल मी बोललेलो आहे 3-4 चॅनलवर, की जर तुम्हाला सब कॅटेगरायझेशन करायचं असेल तर ते सगळ्या प्रवर्गाचं करा. तुम्हाला जर क्रिमिलियर लावायचं असेल तर तुम्ही जर सगळ्यांमध्येच लावा. मग ओबीसी साठी जर तुम्ही 8 लाख म्हणता तर मग ओपन साठी 20 लाखाची मर्यादा कशी काय राहू शकते? त्यांनाही मग 8 लाख लावा. जर जनगणना करायची आहे तर ती सगळ्यांची करा आणि सगळ्यांना जनगणनेनुसार जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, हे तत्व राष्ट्रपिता महात्मा फुलेंचं होतं, शाहू महाराजांचं होतं, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होतं, मान्यवर कांशीराम साहेबांचं होतं. त्या तत्वानुसार चला ना. आणि पहिल्या जनरेशनचा तुम्ही नियम कुणाला सांगतात? पहिलं जनरेशन जर असेल तर इथे बसलेल्या लोकांनी हा विचार करायला पाहिजे की जे ट्रेडिशन टू ट्रेडिशन सगळेच राजघराणे, मग ते गांधी परिवार असेल, पवार परिवार असेल, महाराष्ट्रामधला किंवा मुठमोठे परिवार असेल, मग तुमचेच माणसं कधी राज्यसभेवर लोकसभेवर तुमच्याच घरचे 3-3, 4-4 जाऊन राहिले, आमचा नंबर केव्हा लागेल? मग पहिले तुम्ही थांबा ना. 2 घास आम्ही पोटात टाकले आणि थोडंसं चालायला लागलो तर तुम्ही आमचं ताट दिसायला लागले. पहिले तुम्हाला जर यांचं रिझर्वेशन काढायचं असेल तर ज्यांनी राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, शिक्षणामध्ये, नोकऱ्यांमध्ये, पदोन्नतीमध्ये ज्या ज्या लोकांनी आधी बेनिफिट्स घेतले आहेत त्या सवर्णांचं काढा. त्यांना पहिले बरोबरीच्या पातळीवर आणा ना. परवाच्या दिवशी जे काही राहुल गांधींनी अमेरिकेला भाष्य केलं त्याच्यावर मला काल आमच्या पत्रकारांनी जावेदभाई विचारलं. त्याच्यावर मी माझी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि सावधगिरी दिली आहे. त्याच्यावर कारण लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस जो काही आम्हाला जो प्रकार झाला है, इसलिए बीजेपी नहीं आना चाहिए. मग दगडापेक्षा वीट मऊ हा प्रयोग साहेब अजून होईल, इथेच होईल, नागपूरमध्येच होईल. नागपूरमध्ये असे प्रयोग करणारे भरमसाठ आहेत. ते पुन्हा प्रयोग करतील की नाही
संविधान काही अजून शाबूत नाहीये, त्याचा काही खतरा टळलेला नाहीये. आम्हाला त्यांनाच निवडून द्यायचं आहे. त्यांना निवडून देऊन त्यांचेच पोरबळ पुन्हा सत्तेत येतील. तुमचं आमचं काय? जर तुम्हाला बरोबरीचा वाटा जर द्यायचा असेल तर मग तो राजकारणामध्ये, शिक्षणामध्ये, नोकऱ्यांमध्ये, पदोन्नतीमध्ये, या सगळ्यांमध्ये सगळ्यांना द्या. कोणाचं होतं? मंडल आयोग जेव्हा बनला त्यावेळेस सरकार कोणाचं होतं? कोणी विरोध केला? नची पण सुदर्शन आयोग, द बेस्ट वन, द मोस्ट आयडियल वन, ज्याच्यामध्ये 101 एक्सपर्ट लोकांनी मिळून तो आयोग बनवला. साहेब, ज्या काँग्रेसने त्या आयोगाची स्थापना केली त्या आयोगाला घर टेबलवर आपलं जे काही सबमिशन आहे ते सबमिशनही करू दिलं नाही. हे दोघेही तेवढेच जबाबदार आहेत. आणि यातून जर मार्ग काढायचा असेल तर मी आपल्याला हात जोडून विनंती करतो की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय तत्वज्ञानाशिवाय दुसरं कुठलंही तत्वज्ञान संविधानाला आणि आपल्याला वाचवू शकत नाही. आयडिओलॉजी फुले शाहू आंबेडकरांची हाच आमचा नेता असला पाहिजे आणि आमचे मुद्दे आमचे कार्यकर्ते असले पाहिजे. किती आमचे पक्ष आहेत, किती आमच्या सामाजिक संघटना आहेत, समता दलाचे किती तुकडे आहेत, पक्षाचे किती तुकडे आहेत, डझंट मॅटर. 85% आहोत आम्ही. जास्तीत जास्त तुकडे पुन्हा होऊ द्या, जास्तीत जास्त संघटना निर्माण होऊ द्या, परंतु मुद्द्याच्या आधारे, कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारे आपण एकत्रित बसलं पाहिजे. आणि कोणी कुठून निवडणूक लढायची. भंडारे साहेब, तुम्हाला पुन्हा एक आमची व्यथा सांगतो. प्रॉब्लेम असा आहे की बाबासाहेबांनी संख्येच्या प्रमाणामध्ये पॉलिटिकल रिझर्वेशन एससी आणि एसटीला दिलेलं आहे, कमी आहे ते. कारण शेड्यूल कास्टसाठी आता 13-13.5% नाही आहे, तो 16% गेलेला आहे. ट्रायबल या जवळपास 9-9.5% गेलेला आहे. त्यांना त्या प्रमाणामध्ये पॉलिटिकल रिझर्वेशन मिळालं पाहिजे. परंतु आम्ही जर 60% आहोत, ज्याच्यामध्ये जर समजून झाला की 18% जर आमचा ओरिजिनल मुस्लिमांमधला जर ओबीसी मध्ये जर समाज असेल तर कमीत कमी ते 60% जागा आपण जेव्हा बसाल आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ सीट्स कराल तर त्यावेळेस तुम्ही जे काही 7 पॉईंट सांगितले त्या 7च्या 7 पॉईंट मध्ये जावेद पाशा आणि रमेश पिसे हा 100% बसतो. पण प्रश्न असा आहे की जिथे रिझर्व्ह सीट्स आहेत तिथे तर आम्ही लढतो, परंतु ज्या ओपनही आहेत तिथे आम्हीच लढतो. सावरणं मुश्किल आहे साहेब. बाबासाहेबांनी आम्हाला अधिकार दिलेले आहेत ना. कमीत कमी एका दक्षिण नागपूरमध्ये जिथे मी मागे लढलो तो वंचित तर्फे 3ऱ्या नंबरवर आलो. सांगू आम्ही थकलो नाही, हमको भी अधिकार आहे, घ्या वाटून. हे असंच होईल. सगळ्यात महत्वाची व्यथा आमची ही आहे, एक शायर म्हणतोय, ते सांगतो आणि थांबतो. गैरों ने मुझे धुतकारा, गैरों ने मुझे धुतकारा, हंसते हुए ये कहकर तेरे अपने ही काफी है तुझे रुलाने के लिए. आम्हाला दुसरे शत्रू शोधण्याची गरज नाहीये. आम्ही आमच्यामध्ये जेवढे गुरफटले गेलो की एकत्र बसायला तयार नाही. म्हणून ते आरएसएस वाले म्हणतात, गडकरी म्हणतो परवाच्या दिवशी, जावेद भाई परसों के दिन में दिल्ली में जो मैंने अनशन किया था उसकी एक कॉपी एक मेंबर ऑफ द पार्लियामेंट करके गडकरी साहब को देने उनके घर गया. ऑफिस में वो आते नहीं. उन्होंने क्या कहा, मैं ये जानबूझ के बोलता हूं आपको. त्यांनी सांगितलं की असे निवेदन माझ्या घरी येऊन नाही द्यायचे. तुम्ही मतं मागायला माझ्या घरी आला, मतदारांच्या घरी आला आणि निवेदन घ्यायला आम्ही तुमच्या घरी यायचं नाही. तुम्ही राहतात 11व्या मजल्यावर, तुम्ही खाली या ना, तुमच्या ऑफिसमध्ये बसा ना. म्हणजे निवडून आलो, वेल अँड गुड, आता तुमचं माझं काही नातं नाही. अशी जर माणसं असेल, मग ती कुठल्याही पक्षाची असेल, ज्याच्यामध्ये जावेद साहेब आपण आहात, तिथेही थोडंसं सावध राहा. त्यांना मागा ना तुम्ही तिकीट. दिल्ली तर आम्ही तुमच्यासाठी काम करू, नाही दिली तर जे बौद्ध महासभा सांगेल त्याचा आदेश पालन करा आणि निवडून आपण लढायचं. आणि तुमची परीक्षा आहे की तुम्हाला जर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचं संविधान वाचवायचं असेल तर आपली माणसं तुम्ही शोधायला शिका. खरा आपला कैवारी कोण, शत्रू कोण, मित्र कोण, हे शोधून माणसं आपण डिसाईड करा. पक्ष कुठलेही असू द्या, परंतु ते खरे आंबेडकरवादी आणि खरे संविधानवादी असले पाहिजे, अवसरवादी नसावे. धन्यवाद. जय हिंद, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान. धन्यवाद सर. यानंतर अमर दीपंकर साहेब ट्रस्टी आहेत भारतीय बौद्ध महासभेचे, त्यांना विनंती करतो की वेळ 3 वाजताची आहे आणि 2 ते 4 दिवसात
5 मिनिटात आपण मार्गदर्शन करावं.